नमस्कार मित्रांनो, एस के ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा इतिहास. सुरुवातीच्या काळात संगणकाला फक्त मशीन लँग्वेज समजायची, म्हणजेच 0 आणि 1, 0 आणि 1. ही भाषा माणसांसाठी समजणं खूपच कठीण होतं. यानंतर असेंब्ली लँग्वेज आली. ती थोडी सोपी होती, पण तरीसुद्धा प्रोग्राम लिहिणं अवघडच होतं. म्हणूनच एक अशी भाषा हवी होती जी सोपी असेल, वेगवान असेल आणि पॉवरफुलसुद्धा असेल. 1972 साली डेनिस रिची या शास्त्रज्ञाने बेल लॅबोरेटरीज येथे सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज विकसित केली. सी लँग्वेज ही बी लँग्वेजवर आधारित आहे आणि ती मुख्यतः युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यासाठी वापरली गेली. सी लँग्वेज लोकप्रिय होण्याची कारणे ती फास्ट आहे, ती एफिशियंट आहे आणि ती पोर्टेबल आहे. म्हणजेच एकदा लिहिलेला प्रोग्रॅम वेगवेगळ्या संगणकावर सहज चालतो. सी ही स्ट्रक्चर्ड प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, म्हणूनच कोड वाचायला आणि समजायला सोपं जातं. सी लँग्वेजपासूनच अनेक प्रसिद्ध भाषा तयार झाल्या, जसं की C++, जावा, पायथन, C# आणि जावास्क्रिप्ट. म्हणूनच सी लँग्वेजला प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसची जननी असंही म्हटलं जातं. आजच्या काळात सी लँग्वेजचा वापर होतो ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये, इनबिल्ट सिस्टम्समध्ये, मायक्रो कंट्रोलर्समध्ये आणि डिव्हाइस ड्रायव्हर्स तयार करण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्हाला एक स्ट्रॉंग प्रोग्रॅमर व्हायचं असेल तर सी लँग्वेज शिकणं फार महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण पाहिलं सी लँग्वेजचा थोडक्यात इतिहास. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि SK ऑनलाईन ट्युटोरियल्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फीचर्स ऑफ सी लँग्वेज. धन्यवाद.